एकदा एक नवीन वाद आता ओढावून घेतलेला आहे। नेमका काय तर निमित्त ठरलंय छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचं। राज्यभरात सर्वत्र शिवाजी महाराजांची जयंती आहे, ही जल्लोषात साजरी केली जाते आणि असं असताना आपण पाहतोय राजकीय वर्तुळातून सुद्धा शिवाजी महाराजांना अभिवादन केलं जाते। यात काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांना थेट श्रद्धांजली वाहिलेली आहे। राहुल गांधींच्या सोशल मीडियावरच्या पोस्टमुळे शिवप्रेमींमध्ये मात्र संतापाची लाट उसळलेली आहे। तर भाजपने राहुल गांधी यांच्या या कृतीवरती तीव्र आक्षेप घेतलेला आहे, तीव्र नाराजी यावेळेस व्यक्त केलेली आहे आणि राहुल गांधी यांच्या ट्विट नंतर भाजपने खरं तर टीकास्त्र सुद्धा डागलेलं आहे। जयंतीच्या दिवशी आदरांजली व्यक्त करतात, पण राहुल गांधी हे नेहमीच या देशातल्या आणि विशेषतः महाराष्ट्रातल्या महापुरुषांच्या विषयी कळत नकळत अनादर व्यक्त करत असतात। त्यातलाच हा गंभीर प्रकार आहे। हे ट्विट त्यांनी तात्काळ मागे घ्यावं, आदरांजली शब्दाचा वापर करावा, अन्यथा त्यांना कायदेशीर कारवाईस सामोरं जावं लागेल, हे सुद्धा या ठिकाणी इशारा मी त्यांना देत आहे। मात्र राहुल गांधी यांनी नेमकं काय ट्विट केलेलं आहे आपण ते देखील बघूयात। त्यांचं काय नेमकं म्हणणं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना आदरपूर्वक वंदन करतो आणि माझी विनम्र अशी श्रद्धांजली मी अर्पण करतो, असं राहुल गांधी आपल्या ट्विटमध्ये म्हणताय। त्यांच्या धैर्याने आणि शौर्याने त्यांनी आम्हाला निर्भयतेने आणि पूर्ण समर्पणानं आपला आवाज उठवण्याची प्रेरणा दिली, असंही राहुल गांधी यांनी यावेळेस म्हटलेलं आहे। आज छत्रपती शिवाजी महाराज यांची खरं तर जयंती आहे आणि जयंतीच्या दिवशी अभिवादन केलं जातं, आदरांजली अर्पण केली जात असते। मात्र असं असताना राहुल गांधींनी मात्र श्रद्धांजली वाहिलेली आहे। तर नितेश राणेंनी देखील राहुल गांधींवर निशाणा साधला। राहुल गांधींना महाराष्ट्रात पाय ठेवू द्यायचा का, असा विचार महाराष्ट्रातील जनतेने करावा, असं नितेश राणे म्हणाले। आज मुद्दामून तुम्ही राहुल गांधीजींचं ट्विट बघा। आज शिवरायांची जयंती आहे आणि हे माशे यांच्या डोक्याचं खरंच संशोधन करायला पाहिजे, यांच्या मेंदूचं। त्या येण्याने ट्विटरवर ट्विट काय केलंय की जयंतीच्या ट्विट करत असताना त्याच्यामध्ये श्रद्धांजली वाहिली। मग याला आता चपलाने मारायचं की बुटाने मारायचं हा आता पर्याय। अभिनेता विकी कौशल शिवजयंती निमित्त थेट रायगडावर दाखल झालाय आणि बऱ्याच ठिकाणी त्यानं रायगडावरती जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे। त्यानुसार त्यानं आज अभिवादन सुद्धा केलेलं आहे। शिवाजी महाराज इनकी जयंती की सबको बहुत बहुत शुभकामनाएं। पहली बार रायगढ़ आने का मौका मिला है और मैं अपने आप को बहुत ही भाग्यशाली मानता हूं कि यहाँ पे आकर इतने अच्छे दर्शन मिलने का मौका मिला। लोगों का जितना प्यार मिल रहा है वो बहुत हमें अच्छा लग रहा है। बट आज जो भी है सब कुछ है छत्रपति शिवाजी महाराज जी की वजह से है, तो उनकी जयंती की सबको शुभकामनाएं। तर किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळा हा दिमाखात पार पडलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दरम्यान उपस्थित राहिलेले आहेत। तर यावेळेस साहसी खेळांची प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली असल्याचं बघायला मिळालं। राज्यातून अनेक शिवभक्त किल्ले शिवनेरीवरती अभिवादन करण्यासाठी दाखल झाले असल्याचं देखील बघायला मिळालंय। छत्रपती शिवाजी महाराजांची आज 395वी जयंती आहे। या दरम्यान गडांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी टास्क फोर्सची घोषणा फडणवीसांनी किल्ले शिवनेरीवर केलेली आहे। छत्रपती शिवरायांचे किल्ले हे आमच्या करता कुठल्याही मंदिरापेक्षा मोठे आहेत आणि म्हणून या किल्ल्यांचं संवर्धन झालं पाहिजे, या दृष्टीने सातत्याने आपण काम करतोय। शिवनेरीचं रूप आपण पाहतोय, याच्यामधल्या अडचणी आपण दूर करतो। मला सांगताना आनंद वाटतो, आता आपण एक टास्क फोर्स तयार केलाय
आणि शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरची सगळी अतिक्रमण काढून टाकण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. काही झालं तरी अतिक्रमण त्या ठिकाणी राहणार नाही. तर किल्ले रायगडावरती शिवजयंतीचा जल्लोष बघायला मिळाला आहे. यासोबत संपूर्ण देशभरात सुद्धा असाच जल्लोष पाहायला मिळतोय. या संदर्भातल्या सर्व बातम्यांचा आढावा पुढे घ्यायचा आहे वेगवान स्वरूपात. किल्ले रायगडावर शिवजयंतीचा जल्लोष बघायला मिळालेला आहे. यानिमित्त शिवाजी महाराजांचा पुतळा आणि शिवसमाधी स्थळ रंगबिरंगी फुलांनी सजवलंय. यावेळी शिवप्रेमी ढोलताशे वाजवत शिवाजी महाराजांचा जयघोष करताना दिसले. रत्नागिरीमध्ये जिल्हा प्रशासनामार्फत जय शिवाजी जय भारत या पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम ते पेठ किल्ला शिवसृष्टीपर्यंत या रॅलीचं आयोजन करण्यात आलं. यावेळी जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह आणि पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला. नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे शिवजयंती उत्सवाचं आयोजन झालं. जयंती उत्सवाला वनमंत्री गणेश नाईक देखील उपस्थित राहिले. शिवजयंतीनिमित्त मालवणमध्ये पदयात्रा निघाली. मालवण टोपीवाला हायस्कूल ते राजकोट किल्ला अशी ही रॅली निघाली. जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्यासोबत शिवप्रेमी या रॅलीमध्ये सहभागी झाले. सांगलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवाला मोठ्या थाटामाटात सुरुवात झाली आहे. मध्यरात्री 12 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर एकच जल्लोष करत फुलांचा वर्षाव करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवाला सुरुवात झाली आहे. वाशिम शहरामध्ये प्रशासनातर्फे शिवजयंतीनिमित्त जय भारत पदयात्रेचं आयोजन झालं आणि या पदयात्रेमध्ये विविध संस्थांचे पदाधिकारी सुद्धा सहभागी झालेले होते. शहरातील प्रमुख चौकातून ही पदयात्रा काढण्यात आली. धाराशिवच्या कळंब शहरात राजमाता जिजाऊ स्मारकाचा अनावरण सोहळा झालाय. ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण झालं. अवघ्या 5 दिवसांमध्ये या स्मारकाचं काम पूर्ण करण्यात आलं. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला हे अनावरण झालेलं आहे. नागपूरच्या महलातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ उत्सवाला सुरुवात झाली. श्री शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने याचं आयोजन करण्यात आलं. नांदेडमध्ये सकाळी 6 वाजेपासून शिवजयंतीला सुरुवात झाली आहे. महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आलाय. अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने हा दुग्धाभिषेक झालाय. शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलेलं आहे. पंढरपूरमध्ये मध्यरात्री हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव सोहळा झालाय. शिवजयंतीच्या निमित्तानं येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सजवण्यात आलंय. मध्यरात्री 12 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा सोहळा झालाय. या सोहळ्यासाठी शहरातील हजारो शिवभक्तांनी गर्दी केली. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला मनमाडमध्ये शाहीर नंदेश कुमक यांचा गरजा महाराष्ट्र कार्यक्रम झाला. शिवजन्मोत्सव ते राज्याभिषेक यावर हा कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमासाठी मनमाडकरांनी मोठी गर्दी केली. बस आता आम्ही या सुलतानाचे गुलाम राहणार नाही. आणि आता बघूयात एक मोठी बातमी भारतात आता, कारण कॅन्सरवरची लस येणार आहे. कॅन्सर रुग्णांसाठी ही मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी कॅन्सरच्या लसीसंदर्भात मोठी घोषणा केलेली आहे. ब्रेस्ट कॅन्सरसाठी लवकरच ही लस जी आहे ती बाजारात उपलब्ध होईल. ही लस 9 ते 16 वयाच्या मुलींना दिली जाणार आहे. महिलांसाठीच्या कॅन्सरसाठी खास करून ही लस असणार आहे अशी देखील माहिती आहे. तर ही कॅन्सरसाठी ही लस पुढच्या 5 ते 6 महिन्यांमध्ये उपलब्ध होणार अशी सुद्धा माहिती सध्या तरी आपल्याला बघायला मिळते आहे. तर देशात कॅन्सरचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यासाठी केंद्र सरकारनं हे मोठं पाऊल उचललं आहे. भारतात पुढच्या 5 ते 6 महिन्यांमध्ये कॅन्सरवरील लस मिळणार आहे. ब्रेस्ट कॅन्सरसाठी लवकरच ही लस दिली जाणार आहे. स्तन, तोंड आणि गर्भाशयाच्या कॅन्सरचा सामना करण्यासाठी ही लस असणार आहे. 9 ते 16 वयाच्या मुलींना ही लस दिली जाणार अशी सुद्धा माहिती सध्या तरी मिळते.
पुन्हा एकदा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. लाडक्या बहिणींचे ज्या अंगणवाडी सेविकांनी अर्ज भरले आहेत त्यानंच अर्धा निधी मिळालाय. सरकारने प्रत्येक अर्जासाठी प्रोत्साहन भत्ता म्हणून 50 रुपये देण्याचं जाहीर केलं. मात्र अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि अंगणवाडी पर्यवेक्षिकांना अर्ज भरल्याचा अर्धाच निधी मिळाला. अंबरनाथ तालुक्यातील चामटोली ग्रामपंचायत हद्दीत गावकऱ्यांना चालायला रस्ते नाही, त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल आहे. एकीकडे तालुक्यातील सर्व रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण झालेलं असताना आमच्याच गावात अशी परिस्थिती का, हा सवाल इथल्या रहिवाशांकडून उपस्थित केला जातोय. नांदेडमधल्या देगलूर या तालुक्यातील नागरिकांना कालबाह्य झालेल्या खटारा बसमधून जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याचं चित्र आहे. देगलूर आगारातील 54 एसटी बसेसपैकी 40 गाड्या कालबाह्य झालेल्या आहेत आणि या बसेसचं तात्पुरतं मेंटेनन्स करत वेळ मारून नेत असल्याचा आरोप प्रवाशांनी केलेला आहे. मराठा आरक्षण आंदोलन दडपण्यासाठी सरकारचा नवीन प्लॅन आहे. मनोज जरांगे पाटील यांनी हा गंभीर आरोप केलेला आहे. 2 मंत्र्यांना सोबत घेत सरकार प्रति आंदोलन उभं करण्याच्या तयारीत आहे. तर मनोज जरांगे पाटील यांनी हा गौप्यस्फोट केलाय. आंदोलनाबाबत देवेंद्र फडणवीसांसोबत 2 मंत्र्यांची चर्चा झाली असंही जरांगे सध्या सांगतायत. आता सरकार म्हणजे आंदोलनच उभा करणार आहे. आणखीन एक असं ठरलंय जणू 2 मंत्री आहेत त्याच्यात आंदोलनाला बसवायचे. राज्यात एक आंदोलन सुरू होणार आहे, आता बसवायचे. 2 मंत्री पाठपुरावा करणार आणि बघा आंदोलनाच्या आधीच काय असू शकतं. आंदोलनाच्या आधीच एक 12-13 दिवस आमरण उपोषण करणार. ते आमरण म्हणतो आम्ही, पाणी पिणार नाही, जेवणार नाही, जागा सोडणार नाही. 12-13 ते 14 दिवस करणार आणि 14 दिवस झाले की आम्हीच बैठक लावणार आहे म्हणे. तसं ठरलंय बसायच्या आधी मुख्यमंत्र्यांसंग. बेगडी आंदोलन आणि बेगडी सरकार. आपण बघितलं, मराठा आंदोलन दडपण्याचा हा प्रयत्न असल्याचं सांगितलं जातंय. जरांगे पाटलांनी सरकारवरती हे गंभीर असे आरोप केलेले आहेत. जरांगे पाटील यांनी सरकारवर हे आरोप केलेले आहेत. त्यामुळे आता या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्याकडून काही प्रतिक्रिया समोर येते का, हे बघणं महत्त्वाचं आहे.